कारण येणाऱ्या जगभरामध्ये देशभरामध्ये पर्यटकांची संख्या एवढी दिवसागणिक वाढत चाललेली आहे. आज विमानात जागा नाही बसायला. आज आपल्या देशात प्रत्येक नागरिक त्याला नवीन स्थळ पाहायची इच्छा आहे. आणि इतकं निसर्ग सौंदर्य नटलेला आपला हा जो परिसर आहे भंडारदऱ्याचा, त्यातून मग आपण काय पर्यटनाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून त्या भागाचा विकास करू नये. रोजगारची शेवटी तर उद्योग सुरू करण्याला मर्यादा आहे. आपण जिल्ह्यामध्ये एक मोठं उद्योगाचं जाळ सुरू केलेलं आहे. महसूल मंत्री असताना त्यावेळी 500 एकर जमीन शिर्डीमध्ये आपण दिली. तिथे साधारण 2000 कोटी रुपये गुंतवणुकीचा नवा संरक्षण प्रकल्पाचं काम सुरू आहे. या मार्चमध्ये त्याचं उद्घाटन आहे. नगरला 600 एकर जमीन सध्याच्या MIDC लागत दिली आपण. आता राहुरीच्या कृषी विद्यापीठाची साधारण 2000 एकर जमीन मी काढून घ्यायचा प्रयत्न करतोय की जी राहुरी MIDCला आपल्याला देता येईल. कारण उद्योगाचं जाळ निर्माण केल्याशिवाय हे जिल्ह्यातलं जे स्थलांतर आहे आपल्या मुलांचं नागरिकांचं ते आपल्या त्याशिवाय थांबणार नाही. पण किंबहुना येणाऱ्या तरुण पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं दायित्वच आपल्यावर आहे. आणि त्याशिवाय मला वाटतं दुसरा पर्याय दिसत नाही मला. एक तर पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करणं आणि उद्योग उभे करून अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, हे दोनच पर्याय आहेत. आणि त्या दृष्टीने मी आज सकाळपासून आढावा घेत होतो कसं कपडे जाता येईल, काय करता येईल. आम्ही त्याच्या संदर्भात मला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक अर्नेस्ट यंग ही आंतरराष्ट्रीय कंपनी आता आपण सल्लागार म्हणून घेतलेली आहे. त्यांना आपण त्याच्यामध्ये या सगळ्या विषयाची माहिती आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. जसं गोदावरी महामंडळात आहे तसं कृष्ण महामंडळात काम सुरू आहे. तात्पर्य एवढंच आहे की रोजगाराच्या संधी आमच्या आदिवासी बांधवांना निर्माण केल्याशिवाय, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला नवीन आशा निर्माण केल्याशिवाय आता दुसरा कुठला पर्याय नाही. कोणी किती पाहिजे रेल्वेचे वगैरे बोलतो मी, शेवटी आपलं स्वतःचं हा कार्यक्षमता नाकारतेपणा लपवण्यासाठी आता रेल्वेचा वापर सुरू झाला आहे. रेल्वेची घंटा वाजायला सुरुवात झाली. रेल्वेची घंटा नाही, रेल्वेची शिट्टी वाजायला सुरुवात झाली आहे. त्यांची शिट्टी जशी वाजणार तसं मी त्याचा भंग वाजवणार मी काही नंतर. तर मुद्दा मी सांगत होतो की अरे तुम्ही तालुक्यामध्ये लोकांसाठी उद्याच्या काळामध्ये आम्ही रोजगाराच्या दृष्टीने काय करणार आहोत, ही तरुण पिढी समोर बसलेली आहे. आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का तुम्हाला वेळेवर? हां, मिळतात ना, का नाही मिळत? लाडक्या भावाने विचारत नाही मी, लाडक्या बहिणीने विचारतो मी. लाडक्या बहिणी भावांचा डोळा लाडक्या बहिणीच्या पैशावर आहे, मला माहिती आहे. परंतु आपण ते काम तिथपर्यंत थांबणार नाही. उद्या या प्रत्येक तालुक्यामध्ये एक डेव्हलपमेंट सेंटर तयार करायचं आपल्याला पिचड साहेब, की या तालुक्यातील सगळ्या महिलांना, मी ज्या वेगळ्या तालुक्यात फिरतोय, महिला मला भगिनी विचारतात की साहेब ठीक आहे आम्हाला पैसे मिळतात, पण आमच्या महिलांच्या रोजगाराचं काय? आणि तो निर्णय आपण करतो जिल्हा पातळीवर. पुढच्या एक संपूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांना उद्योजक करण्यासाठी स्वयंरोजगाराचं एक नवीन सेंटर आपण प्रत्येक तालुक्यात सुरू करतो, की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी बसून रोजगार मिळेल. कुठं जायची गरज नाही, घरी बसून तुम्हाला आम्ही रोजगार संधी निर्माण करून देऊ. त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल. त्याला काय कोणत्या काम करण्याची इच्छा आहे त्यासाठी आम्ही त्याला प्रशिक्षण देऊ. मोठं काम आहे हे, इतकं सोपं नाही आहे. आपण टाटा उद्योग समूहाशी मी बोलतोय, रिलायन्सशी बोलतोय, अदानीशी बोलतोय. कारण शेवटी या आमच्या भगिनींना मुख्य पुरामध्ये आणताना एका बाजूला तरुणांना रोजगार शोधतोय आम्ही, त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या महिला भगिनींना सुद्धा स्वतःच्या पायावर उभा करण्याची एक क्षमता. कारण बचत गट हे काही त्याला पर्याय नाही आहे. बचत गट हा एक पर्याय आहे, पण तो अंतिम पर्याय नाही आहे. आपल्या त्या दृष्टीने व्यक्त करता वेगळं काम करण्याची आपली भूमिका आहे. आज आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं आहे, आज
संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या निमित्तानं जी आयुष्यमान भारत योजना आणली त्याचंच प्रतीक आहे ना. प्रत्येक समाजाच्या घटकाला कोणत्या ना कोणत्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे. हे मी जेवढं वक्तव्य केलं आहे त्यांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये 80% जनतेला मोफत धान्य देण्याची योजना कोणी सुरू केली? कोणी सुरू केली? हां, अरे कोणी सुरू केली? तुमच्या आमदारानं सुरू केली का कोणी सुरू केली? ती कोणी सुरू केली? मोदींनी सुरू केली. नाही, उद्या काय लोक म्हणतील मी सुरू केली, सांगता येतं तुमच्या तालुक्यात काही चमत्कार होऊ शकतो. तर ते आदरणीय मोदी साहेबांनी ही मोफत धान्याची योजना सुरू केली आणि ती योजना आता बंद आहे का चालू आहे? सरकारची भूमिका आदरणीय मोदी साहेबांनी एखादी योजना सुरू केली आणि ती योजना बंद झाली असं उदाहरण आहे का? मग आज मोफत धान्य मिळतंय, मोफत आरोग्य मिळतंय, 5 लाखाचं कार्ड तुमच्या घरोघर पोच केलं का नाही? झालं ना पोच? कोणी केलं ते? हां, मोठ्याने बोला ना तुम्ही. बरं माहीत हे नक्की मोदी साहेबांनी केलं तुम्हाला माहिती आहे ना. आज आयुष्यमान भारताबरोबर आपल्या राज्य सरकारनं 5 लाखाची जन आरोग्य योजना सुरू केली, ती आता 1.5 लाखाची 5 लाख केली. आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत याची अवस्था पूर्वीच्या काळात काय असायची? आता एवढा काळ बदललेला आहे. अत्याधुनिक सामुग्री येते, गरिबांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा औषध उपचार मिळतो. 5 लाखाच्या आयुष्यमान भारतामुळे किती महागडं जरी औषध उपचार असले चांगल्या दवाखान्यात तुम्हाला संधी मिळते. आता तर वेगवेगळ्या समाज बांधवांच्या करता रोज योजना काही जाहीर होत आहेत. तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला विकासात्मक कामामध्ये त्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सगळ्या समाज बांधवांना ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेताना प्रत्येक समाज घटकाला कोणत्या ना कोणत्या निर्णयातून लाभ झाला पाहिजे त्यांची भूमिका आहे. आणि ते काम भविष्यकाळात आम्हाला सगळ्यांना तालुका पातळीवर करायचं आहे, जिल्हा पातळीवर करायचं आहे की सरकारच्या योजना थेट आमच्या लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मी मंत्री असताना एकदा मागे पूर्वी पशुसंवर्धन मंत्री होतो, तो पहिल्यांदा अकोला तालुक्यामध्ये मी डांगीत जाऊन प्रदर्शन भरवलं होतं. एक मोबाईल ॲम्ब्युलन्स सुरू केलं त्यावेळी आपण मधल्या काळामध्ये. आता काही म्हणतो 2.5 वर्षापूर्वी एक मोबाईल ॲम्ब्युलन्स सुरू केलं आपण, बरोबर ना, की त्या ॲम्ब्युलन्स थेट लोकांच्या शेतकरी दारापर्यंत जातील, लोकांच्या जनावरांचं त्या ठिकाणी देखभाल करतील. शेवटी हा गरीब आदिवासी शेतकरी डोंगराचा राहणारा जाणार कुठं जनावर घेऊन? तो विचार आपण त्यावेळी केला. अशा अनेक योजनेतून आज वेगळ्या प्रवाहातून मी म्हटल्याप्रमाणे समाज बांधवांना मदत करण्याचाच प्रयत्न आपला आहे. आज पाण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पच देवेंद्रजींनी केलेला आहे. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा तो संकल्पच आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुष्काळी भागाला पाणी जात नाही, पाणी द्यावं लागेल, त्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करण्याची गरज आहे. एक आराखडा आपण तयार केलेला आहे. काही लोक आता भाषणं करतात, पाणी गेलं पळवलं, रेल्वे पळवली. तो मुद्दा मी काय फार बोलणार नाही, पण मुद्दा मी सांगत होतो की पाण्याच्या प्रश्नामध्ये आज अकोला तालुक्याने केलेलं जे योगदान आहे, अकोला शेतकऱ्यांनी केलेलं जे योगदान आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आणि मग त्या आमच्या आदिवासी तालुक्यातल्या आमच्या बांधवांसाठी काही करण्याची भूमिका ज्या आम्ही पुढं घेतो आहे. जसं मी पर्यटन विकास आराखडा मांडला आहे, अन्य योजनेतून काही प्रयत्न करतो आहे. ते आमचं जबाबदारीच आहे, हे आम्हाला करावंच लागणार आहे. आज भंडारदऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी आणल्याशिवाय आईच्या पाण्यामध्ये किती वाटेकरी करणार आपण? आता पण आमच्यावर आरोप झाले की पाणी पळवलं, पाणी गेलो कडं पाणी मध्ये अकोला मध्ये कोण मध्ये काय हां, मग पाणी कोणी पळवलं?
हा थेट लोणीला असतं हरकत नाही, पण मध्ये कोण आहे? अकोल्यानंतर कोण आहे? आम्हाला आता आमदार झाले हो. आता रेल्वेचा खुलासा झाला. मग 19 साली रेल्वे देवठाणून जाणार होती, ती 21 साली हे महसूल मंत्री झाले, यांनी देवठाण गाळून टाकलं आणि थेट संगमनेर थेट नाशिकला काढली. लोक मला तर काही लोक तुमच्या तालुक्यात काही लोक शुद्धीवर नाही समाजामध्ये झाले नाही. ठीक आहे, त्यांना पाहू नंतर काय करायचं. पण मुद्दा मी सांगत होतो की आता पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आपल्याला सोडवला पाहिजे. आणि म्हणून भंडारदऱ्याच्या दृष्टीने अतिरिक्त कोकणातलं वाहून जाणारं पाणी आपण आणतोय. आपल्या या भागामध्ये विशेष करून तुमच्या भागामध्ये 2-3 प्रकल्प जुने बितका प्रकल्पाचे काम तुमच्याकडे रेखाटलेलं आहे. आढळा खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आहे तो. आणि मी तुम्हाला सांगतो की मी मागच्या काही महिन्यामध्ये या बितकामध्ये आढळा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी सर्वेक्षणाची आपण परवानगी दिली आणि पुढच्या वर्षभरामध्ये हे कामसुद्धा मी 100% पूर्ण करून देईल. मी तुम्हाला कुठे पाण्यासाठी वनवन फिरावं लागणार नाही, ही माझी जबाबदारी. तर काय 25-30 कोटी खर्च येऊ द्या ना. आमच्या आदिवासी बांधवांना पैसे त्या ठिकाणी पाणी देतो ना, कुठे काय पैसा कमी पडणार नाही, तुम्हाला मी सांगतो. ती माझी जबाबदारी आहे. तर बेतका प्रकल्प असेल त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. वेगवेगळ्या योजनेची मागणी आज आपण मंडळी करताय, त्याची आम्ही पूर्तता करू. अनेक निवेदन माझ्याकडे आले, सरपंचाने दिले 10 लाख योजना पाहिजे, 10 लाख ती पाहिजे. आता मेंगासाहेब तुम्हाला 2 कोटी रुपये दिले, आणखीन तुम्हाला काही थोडे पैसे वेगळ्या कारणासाठी तुम्हाला वेगळ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेकडे देतो ना. तुम्हाला 10 कोटी पाहिजे तुम्हाला, मी तर देऊन टाकतो 10 कोटी रुपये. तुम्हाला त्यात जाहीर करा बरोबर. तुम्ही बसा एकत्र सगळे आणि हा विषय मार्गी गेला. यंदा तालुक्यामध्ये 100% महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता तालुक्यात झाली पाहिजे, अशी माझी अपेक्षा. आणि ते काम तुम्हाला करताना कुठं माझी मदत लागेल ती मी करायला तयार आहे.